नमस्कार, माझं नाव देवेश चेतन शाह आहे. मी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर येथे सहाय्यक संशोधक म्हणून काम करत आहे. आज आपण या प्रदर्शनाला भेट देत आहात. तर त्यात आम्ही काही पट म्हणजे मॅप्स मांडले आहेत. धार्मिक दृष्टीने मांडलेले हे नकाशे आहेत. तर त्यात हा आपल्याकडे जो आहे, हा पौराणिक दृष्टीने जंबूद्वीप म्हणजे पृथ्वीचं जे आहे त्याचं आपण मांडणी केलेली आहे. त्यात आपल्याला दिसतं की जंबूद्वीपाचे काही भाग केलेले आहेत विविध पर्वतांद्वारे, जसं की इथे हिमाद्री आहे तर त्यावरती भरतखंड आहे, वेगवेगळ्या नगरी आहेत. ह्या मॅपमध्ये आपल्याला मध्यात मेरू पर्वत दिसतोय आणि त्याचे अक्षांश वगैरे त्यांनी लिहिलेले आहेत. त्याचप्रमाणे इथे खालून जर आपण बघितलं तर पृथ्वी कशी दिसेल, तर त्या दृष्टीने हे सगळे सप्तद्वीप आणि सप्तसमुद्र हे सगळे दिलेले आहेत त्यांच्या अक्षांशासोबत. त्याचप्रमाणे हा जो मोठा रंगीत पट आपण बघत आहात, तर हा जैन दृष्टीने जो जंबूद्वीप आहे, मध्यलोक आहे, त्याचा हा नकाशा आहे. त्यात तुम्ही मध्यात मेरू हा पर्वत बघत आहात. त्याच्या या दोन्ही ठिकाणी हा महाविद्य क्षेत्र आहे आणि वेगवेगळे पर्वत आपण यात बघू शकतात, नदी पर्वत, आणि त्यांची नावंही आपल्याला इथे लिहिलेली दिसतात. उदाहरणार्थ ह्या ठिकाणी आपण बघितलं तर इथे लिहिलंय सिंधू नदी अनार्य खंड, इथे गंगा नदी अनार्य खंड. अशा ज्या काही नदी पर्वत वगैरे वगैरे आहे त्यांची याच्यात माहिती दिलेली आहे. आणि त्याचबरोबर त्यांचं जे माप आहे, किती योजन विस्तार आहे, काय त्याचं मागचं गणित आहे, ते सगळं यात आपण दिलं आहे. याच नकाशाचं सिम्प्लिफाईड व्हर्जन जर बघायचं असेल तर तुम्हाला ह्या नकाशात दिसतं की याच्यात मोजके पर्वत आणि नदी या सगळ्यांचं आपल्याला अंकन केलेलं दिसतंय. जैन धर्माच्या दृष्टीने 2 सूर्य 2 चंद्र आहेत. तर त्यामुळे इथे तुम्हाला एक सूर्य एक चंद्र, इथे एक सूर्य एक चंद्र असं आपल्याला हा दिसतो. तर तुम्ही हा पट बघण्यासाठी नक्की या प्रदर्शनाला भेट द्या. थँक्यू. याच्यात हां. म्हणजे हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे आणि याच्यामध्ये काय फरक आहे? बराच फरक आहे, कारण की जरी मनुष्य विस्तार जो आहे तो भरतक आणि महाविद्य आणि ऐरावत क्षेत्रातच मानला गेला आहे, पण इथे पूर्ण जंबूद्वीपात किंवा इतर सप्तद्वीपांमध्ये पण मनुष्य लोक असतात आणि त्यांचं वेगवेगळं आयुष्य आहे असं पुराणांमध्ये, म्हणजे काल जो आहे तो वेगवेगळा आहे असं पुराणांमध्ये आपल्याला दिसतं. तसं इथे तितकं नाहीये. इथे पण 3च भागात 2.5 द्वीपात ती वस्ती आपल्याला मनुष्यांची दिसते. आणि काय डिटेल्स किंवा याचे काय वैशिष्ट्य काय आहेत? हे मिळालंय कुठून, याच्यावरती कसं संशोधन? हां, तर हे साधारण गुजरातहून आलं असावं, कारण की आपल्याला त्याची तितकी माहिती नाही आहे की ॲक्विजिशन, कारण की इंग्रजांच्या काळात ज्या काही पोथ्या संकलित करण्यात आल्या होत्या, ब्युलर आणि यांच्या काळात, तर त्यावेळेस ते आलं असावं. आणि याची जी काही माहिती दिली आहे तर ते आम्ही या ग्रंथांवरून, जैन ग्रंथ जे आहेत वेगवेगळे, त्यावरून आम्ही आता माहिती संकलन करून त्याच्यावर संशोधन करत आहोत आणि लवकरच ते आम्ही प्रकाशनात आणू. याच्यात आणखी काय वैशिष्ट्य हे जे कडेने आहे? हां. तर आता काय आहे की जैन पटांमध्ये आपल्याला असं दिसतं की खूप बारीक काम आणि स्वच्छ हस्ताक्षर असतं. त्याचप्रमाणे ह्या ज्या पेंटिंग्स आहेत तीर्थंकरांच्या, याला मिनिएचर पेंटिंग म्हणतात. ही खास जैन शैलीची चित्र असतात आणि त्याच्यात रंग आणि हे सगळं मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे पोथीमध्ये पण आपल्याला पलीकडं आपण बघाल जीवा बेगम किंवा कल्पसूत्राची, त्याप्रमाणेची ही चित्र आपल्याला दिसतात. म्हणजे हा खूप इलॅबोरेटिव्ह असा हा भाग असतो. म्हणजे इथे तुम्ही बघतात की मनुष्य दाखवले, त्यांची देवतांची भवनं आहेत, याप्रमाणे ते दाखवलेलं आहे. आणि मुळात वैशिष्ट्य आणखी एक की याच्यामध्ये वेगवेगळी मापं, काय किती योजनाचं काय आहे ते सगळं त्याच्यात दिलेलं आहे, जे आपल्याला याच्यात आता दिसत नाही सध्या, किंवा त्या सिम्प्लिफाईड व्हर्जनमध्ये नाही दिसत. का तयार करण्यात आलं? की आता धार्मिक काही संकल्पना असतात, त्या आपल्याला एकदमच अशा इमॅजिन करता येत नाही. तर काही लोकांनी त्या इमॅजिन करून आपल्याला दाखवल्यात, रेखाटून दाखवाव्या लागतात की नाही हे ते ह्याप्रमाणे असावं, म्हणजे ते एक युनिफॉर्मिटी त्या याला येत असते. सध्याचं जे आहे हां. पृथ्वी ज्या ज्या पद्धतीने आहे त्याच्यामध्ये याच्यामध्ये डिफरन्स किती आहे? हा धार्मिक दृष्टिकोनातून आहे, त्यामुळे आजचे जे कार्टोग्राफीचे किंवा वैज्ञानिक आपण त्याला तंतोतंत लावू शकत नाही आणि बराच फरक आपल्याला तो दिसतो. साधारणपणे हे जे दाखवलेलं आहे ते क्षेत्रफळ किंवा कोणता कोणता भाग याच्यामध्ये कव्हर करण्यात?
जम्बूद्वीप जर म्हणायला गेलं तर आज साधारण संशोधकांचं मत आहे की जो भारतीय उपखंड आहे त्याला साधारण जम्बूद्वीप म्हणतात, असं काहींचं मत आहे. काहींचं मत म्हणजे पूर्णच पृथ्वीचा जो भाग आहे त्याला ते म्हणतात. तर त्या दृष्टीने आता त्याच्यात मतमतांतर असल्यामुळे जास्त काही बोलता येत नाही. याच्या माध्यमातून कोणकोणत्या गोष्टींचा उलगडा होतो? याच्या माध्यमातून आपल्याला मुळात जैन लोकांचा ह्या दृश्य जगताकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, धार्मिक दृष्टिकोन, तो आपल्याला कळतो आणि किती बारीक विचार त्यांनी केला आहे याची पण आपल्याला कल्पना येते की प्रत्येक गोष्टीचं किती माप आहे हेच तुम्ही बघू शकता की इथे मेरूचं त्यांनी योजन माप, उंची हे सगळं दिलेलं आहे. तर त्याप्रमाणे आपल्याला दिसतं. नदीचं पण त्यांनी किती नदी कुठल्या नदीमध्ये मिळतात हे सगळे त्यांनी गणित तिथे दिले आहे की हे बघा इथे की ह्या नरकांता नदीचा परिवार आहे तर तो 56,000 नदी म्हणजे त्या 56,000 नदी त्या एका महानदीत मिळतात असं त्याचा अर्थ तिथे होत असतो. साधारणपणे याचा कालखंड कधीचा असेल? ह्याचा कालखंड 300 कमीत कमी 300 वर्ष तरी आहे. हा त्याच्यावर लिहिलं नाहीये वेळ, पण साधारण आपण लिपी भाषेच्या आधाराने कमीत कमी 300 वर्ष जुनं असेल. थँक्यू.